मोटिवेशनल अकॅडमीचे संचालक बापूराव हिरे हे आपल्यासोबत स्पर्धा परीक्षांच्या अडचणींवर मात कशी करायची यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतीलच। पण आपल्याला मोटिवेशनल अकॅडमीच्या ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घेण्याचं असेल तर त्यांना आपण प्रत्यक्ष भेटू शकता। त्यांचा मोबाईल नंबर 90 49 49 47 89। नमस्कार, मी बापूराव हिरे मोटिवेशन अकॅडमीचा संचालक बोलतोय। आज आपल्याला स्पर्धा परीक्षांविषयी बरंच काही बोलायचं आहे। स्पर्धा परीक्षांविषयी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या शंका कुशंका असतात, बरेच प्रश्न असतात, ठीक आहे। तर ते प्रश्न आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेला घेणार आहोत, ठीक आहे। सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षेला सुरुवात कुठून करावी आणि कशी करावी। स्पर्धा परीक्षेचा निर्णय नेमका केव्हा घेतला पाहिजे। तर स्पर्धा परीक्षेला सुरुवात करताना तुम्ही जर म्हटलं जेवढं लवकर सुरू करणं तेवढं योग्य आहे। 10वी किंवा 12वी नंतर जर सुरू केलं तर सगळ्यात योग्य टायमिंग आहे। आज जर एक गोष्ट लक्षात घेतली की स्पर्धा परीक्षेचा जे काही आवाका आहे तो खूप वाढलेला आहे। डिग्री झाल्यानंतर बऱ्याच मुलांच्या मनामध्ये असतं की आपण स्पर्धा परीक्षा करावी, परंतु तेव्हा नेमकं होतं काय, वर्ष 2 वर्ष भेटतो आणि खूप काही प्रेशर पण असतो की जॉब हवा, घरच्यांचं प्रेशर, एक वय झालेलं असतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात। त्याच्यामुळे जर योग्य निर्णय योग्य वेळ जर म्हटली तर ती असते 10वी किंवा 12वी झाल्यानंतर। तुम्हाला 3 ते 4 वर्ष व्यवस्थित प्रिपरेशनला भेटतात, बेसिक पासून सुरुवात करता येते आणि त्यामुळे असं म्हणता येईल की स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाला सुरुवात करताना सगळ्यात योग्य वेळ जर कुठली असेल तर ती साधारणतः 12th नंतर असं म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे। 12वी नंतर होतं काय, तुम्हाला जवळपास 3 ते 4 वर्षाचा नॉर्मल डिग्री असेल, BSc असेल, BCom असेल, आर्ट असेल तर 3 वर्ष असतं आपल्याला वेळ, आणि इंजिनिअरिंग किंवा इतर कुठली डिग्री असेल तर साधारणतः आपल्याला 4 वर्ष त्यापेक्षा जास्त भेटतात। तर ह्या वेळेमध्ये आपण बेसिक जो काही स्टडी आहे तो आपण कम्प्लीट करू शकतो। आणि त्यावेळेस कसं असतं, बॉदरेशन नसतं, तुमचं एक वय असतं जे ग्रास्पिंग खूप चांगली असते, त्यावेळेची जी फ्रेश माइंड असतं, सगळ्या गोष्टी असतात। पण ज्या वेळेस आपली डिग्री वगैरे समाप्त होते, डिग्री आपली संपल्यानंतर आपल्यावरती प्रेशर बराच असतो, जॉब हवा, त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता हे सगळ्यांना कळतं। मग सगळे लोक पहिल्याच अटेम्प्ट दिला की प्रश्न विचारतात, काय रे बाबा काय आहे, स्कोर आला का नाही, अशा बऱ्याच गोष्टी आल्या त्या। मग याचा विचार जर केला तर त्याच्यामुळे आपण 10वी किंवा 12वी नंतर जर सुरुवात केली तर सगळ्यात बेस्ट होईल। जर 10वी नंतर जर बरेच सुज्ञ पालक असतात की ते 10वी नंतर सुद्धा निर्णय घेतात। जर तुम्हाला खरंच फक्त गव्हर्नमेंट जॉब फोकस करायचा असेल तर तुम्ही इव्हन आर्ट जरी घेतलं तर बेस्ट होऊ शकतं। म्हणजे का, म्हणजे आता हा तो एक वेगळाच गोष्ट आहे की सर नॉर्मली आपल्या समाजामध्ये सगळ्यात हुशार व्यक्ती सायन्स घेतो, नाही का, 2 नंबर कॉमर्स, मग आर्ट, असा एक प्रकार आहे। तर तसं नसतं ते ऍक्च्युली। जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला याची उदाहरणं पण आहेत ऍक्च्युली। देशामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना IAS IPS व्हायचं होतं, डेप्युटी कलेक्टर DYSP व्हायचं होतं, त्यामुळे त्या लोकांनी 10वी 11वी पासून निर्णय घेतला आणि ऑफकोर्स 10वीला टॉपर असून सुद्धा त्यांनी आर्ट घेतलं। आर्ट घेण्याचा एक फायदा असा असतो की तुम्हाला प्रिपरेशनला वेळ फार देता येतो, सायन्सचे प्रॅक्टिकल्स आणि बऱ्याच गोष्टी असतात। आणि जे काही आपल्या स्पर्धा परीक्षा सायन्स असतं ते ऑफकोर्स कोचिंग इन्स्टिट्यूट वगैरे मध्ये तुमचं कव्हर होत असतं, त्यामुळे तुम्हाला एवढा डायरेक्ट डिग्रीला वगैरे वेळ देण्याची गरज पडत नाही। आणि म्हणून एकतर तुम्ही 11वीला असताना आर्ट घेऊ शकता किंवा तुम्ही 11th-12th हे तुम्ही सायन्स केल्यानंतर तुम्ही FI हे YCM किंवा इतर तत्सम जे काही ओपन युनिव्हर्सिटीज असतात तिथून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन हे करू शकतात। ते ग्रॅज्युएशन करण्याचा फायदा हाच असणार आहे की तुम्हाला तिथं डिग्रीला जास्त वेळ द्यायची गरज नसेल। तुमचा जो काही उरलेला वेळ आहे तो वेळ पूर्णपणे तुम्ही MPSCचा किंवा UPSCचा अभ्यास करू शकता। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला, एक मन लावून 2-4 वर्ष जर अभ्यास केला तर यश भेटणं हे सुद्धा खूप सोपं असतं। त्याच्यामुळे नियोजन हे फार महत्वाचं ठरतं की, आणि तुम्ही निर्णय केव्हा घ्यावा नेमका, नाही का। बराच आता आपला जो प्रश्नच होता, सुरुवात नेमकी कुठून करायची असते, कशी करायची असते, स्पर्धा परीक्षेचा निर्णय आपण केव्हा घेतला पाहिजे। निर्णयाच्या बाबतीत आपण बोलणं झालेलं आहे, ते म्हणजे काय की 11th और FI म्हणजे एक तर 10वी नंतर किंवा 12वी नंतर निर्णय जर घेतला तर अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला तयारी ही करता येऊ शकते। आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे काय की तयारी सुरू करत असताना आपण तयारी नेमकी कुठून केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे। तर मला असं सांगावंसं वाटतं की तयारी स्टार्ट करत असताना आधी बेसिक पुस्तकं वाचणं सगळ्यात महत्वाचं असतं। खरं तर सगळ्यात आधीची जी पहिली स्टेप ज्याला म्हणत असतो आपण ते म्हणजे आधी तुम्ही ज्या पदासाठी तुम्हाला तयारी करायची, म्हणजे उदाहरणार्थ कोणाला UPSC करायची असेल, IAS IPS पदासाठी तयारी करायची असेल तर अशा व्यक्तीने आधी UPSCचा सिलेबस पॅटर्नची प्रिंट आपल्याजवळ असली पाहिजे। पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, या सगळ्यांची आपल्याला जाण असली पाहिजे आणि तो सिलेबस नुसार आपण हळूहळू पुढे गेलं पाहिजे। म्हणजे साधी सिलेबसचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे, एक्झाम पॅटर्न, सिलेबस या गोष्टी समजून घेतला पाहिजे।
पूर्व परीक्षा आहे, प्रिलिम असते 400 मार्काची, जीएस असतो, सीसॅट असतो, मेन्स असते, यूपीसीची मेन्स ही 2350 मार्काची असते टोटल. त्यापैकी क्वालिफायरसाठी किंवा फायनल स्कोरसाठी आपल्याला 1750 मार्काचे मार्क महत्वाचे असतात. लँग्वेजचे मार्क हे फायनल मेरिटमध्ये पकडले जात नाही. लँग्वेज फक्त क्वालिफाईंग असते, इंग्लिश असेल, मराठी असेल, ही क्वालिफाईंग असते. आणि युपीसीचं 275 मार्काचा इंटरव्ह्यू पण असतो. तर मग आपल्याला आधी सिलेबस आणि एक्झामचा पॅटर्न माहित असणं हे आपलं सगळ्यात पहिली स्टेप आहे, की आपलं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. एकवेळ आपल्याला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षाचा पॅटर्न कळला, त्याच्यानंतर सिलेबस नीट रीड केला आपण, प्रत्येक वर्ड हा व्यवस्थित समजून घेणं सगळ्यात पहिली स्टेप आहे. वर्ड समजून घेणं म्हणजे काय, तर प्रत्येक शब्द त्याचा नेमका अर्थ काय. तुम्ही इंटरनेटचा जमाना आहे, ऑफकोर्स तुम्ही विकिपीडियाचा वापर करू शकता, गुगल असेल किंवा मोझिला असेल, कुठल्याही एक सर्च इंजिनचा वापर करून तुम्ही याची माहिती करू शकता. मग काय होतं, तुम्हाला जरी प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तरी नॉर्मली वर्ड काय असतात, त्यांचा अर्थ काय, नंतर आपल्याला डिटेल अभ्यास करायचाच असतो. पण साधारणतः आधी कन्सेप्ट तुमच्या स्टार्ट व्हायला होते, क्लिअर व्हायला. ठीक आहे, मग सिलेबस समजून घेणं. मग पुढची जी स्टेप आहे ते आहे बेसिक बुक्स. बऱ्याच वेळा बरेच मुलं चुका करत असतात आणि ते चुका म्हणजे काय, की ते डायरेक्ट मोठे मोठे ग्रंथ सुरू करतात. तसं नाही करायचं. आधी तुम्हाला बेसिक जे अभ्यास असतो तो बेसिक अभ्यास तुम्ही आधी करून घ्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर एमपीसी स्टार्ट करायची असेल तर एमपीसी साठी तुम्हाला स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत, राज्य पाठ्यपुस्तक आपलं जे महामंडळ आहे त्याची जी पुस्तकं आहेत 5वी पासून तर तुम्ही 12वी पर्यंत, हे पुस्तकं तुम्ही आधी 4 वेळा वाचा. माझं म्हणणं असं आहे, 2 वेळा मस्तपैकी हलक्यात वाचा, जास्त टेन्शन न घेता. तिसऱ्यांदा थोडेसे पॉइंट अंडरलाईन करायला शिका. चौथ्यांदा डायरेक्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवल्या तरी चालेल. ठीक आहे, अशा प्रकारे जर तुम्ही बेसिक पुस्तकं 5वी ते 12वी पर्यंत केले, त्यात विशेषतः तुम्हाला जिओग्राफी, हिस्ट्री हे पुस्तकं आणि सायन्स हे जास्त महत्वाचे आहेत. हे तिघं तुम्ही कमीत कमी 5वी 12वी पर्यंत केले पाहिजे. बेसिक मॅथ पण त्याच्यात केलं तर अतिशय उत्तमच ठरतं. म्हणजे तुमचं प्रिपरेशन जे ते बेसिक लेवलला स्टार्ट होत असतं. म्हणून सुरुवात कुठून करावी याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे काय, बेसिक पुस्तकापासून करावी. दुसरा मुद्दा आहे, जर तुम्ही युपीसीची तयारी करणार असाल, IAS IPS साठी तयारी करणार असाल तर मात्र तुम्ही सुरुवात ही तुमच्या NCERT बुक पासून केली पाहिजे. आणि त्याला पण सेम तुम्ही 5वी ते 12वीचे बुक्स हे रेफर केले पाहिजे NCERTचे, जेणेकरून तुम्हाला खूप बेनिफिट त्याचा होत असतो. कारण एक वेळा तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली मग मोठे मोठे पुस्तक वाचायला पण तुम्हाला काहीच टेन्शन येत नाही. नाहीतर काय होतं, बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर नसतात आणि त्याच्यामुळे काय होतं की मोठे पुस्तकं त्यांची कन्सेप्ट, त्यांचं एक्सप्लेनेशन अजिबात डोक्यात येत नाही. बऱ्याच मुलांचं काय होतं, मग चुकीची पाटी लिहिली जाते, ज्याला म्हणतो आपण, चुकीचं अंडरस्टँडिंग होतं आणि त्यामुळे एक्झामला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मार्क हे त्यांना अजिबात भेटत नाही. त्याच्यामुळे एकच आहे, सुरुवात जर करायची म्हटली तर आधी बेसिक पुस्तकं. त्या बेसिक पुस्तकांमध्ये पण मी जसं सांगितलं तसं तुमच्या 2-2 रिडिंग ह्या आधी सुरुवातीला बेसिक झाल्या पाहिजे. तिसऱ्या रिडिंग पासून तुम्ही अंडरलाईन करायला सुरुवात केली पाहिजे. चौथ्या रिडिंगला तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमच्या स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजे. हे अशा पद्धतीने तुमची स्टेप आहे. त्याच्यानंतर काय करावं, तर मग तुम्ही प्रत्येक विषयासाठी डिटेल पुस्तक तुम्ही सिलेक्ट करू शकतात. त्याला आपण रेफरन्स बुक असं म्हणत असतो, ते रेफरन्स बुक तुम्ही सुरू करू शकतात. म्हणजे तुम्हाला जर एमपीसी करायची असेल तर तुम्ही जे काही प्रत्येक विषयासाठी डिटेल बुक आहे, म्हणजे मराठीसाठी बाळासाहेब शिंदे, मोरा वाळंबे याचे पुस्तक व्यवस्थित करायचं. इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे बेस्टच आहे, पालनसुरी वगैरे आहेत, बरेच पुस्तक आहेत इतर अजून, हे तुम्ही रेफर करू शकतात. दुसरे महत्वाचे विषय मॅथ अँड रिझनिंग आहे. मॅथ रिझनिंगसाठी पण चांगले चांगले सोर्सेस आहेत. RS अग्रवाल करा, ठीक आहे, युनिक अकॅडमीचं आहे, ज्ञानदीप अकॅडमीचं आहे, असे बरेच पुस्तक आहेत. कोकिळा प्रकाशनाचं गणित बुद्धिमत्तेचे पुस्तक आहे, ते पण तुम्ही करू शकतात. सिम्प्लिफाईड म्हणून जे आहे ते तुम्ही करू शकतात. असे बरेच पुस्तक आहेत GS CSAT साठी, ते तुम्ही रेफर करू शकतात. इतर विषय सायन्स असेल, सायन्ससाठी पण अतिशय चांगले संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. पुण्याची जळगावची जी काही दीपस्तंभ आहे त्यांचं पण सायन्सचं पुस्तक आहे. पुण्यातल्या काही संस्थांचं सायन्सचं पुस्तक आहे, ते अतिशय चांगलं पुस्तक आहे. तर ऑफकोर्स ते पुस्तक आपण ऑलरेडी आपलं बेसिक हे जे काही आपण 5वी ते 12वीची पुस्तक आहे तिथं आपलं क्लिअर झालेलं असतं आणि ते जर आपलं क्लिअर झालेलं असेल तर साहजिकच आपल्याला हे पुस्तक वाचायला जास्त जीवावर जात नाही. हिस्ट्रीचं पुस्तक असेल तर हिस्ट्रीचे सोर्स बरेच आहेत. तर सुरुवात माझं मत असं आहे, तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकाने करा, रंजन कोळंबे सरांचं हिस्ट्री. त्याच्यानंतर तुम्ही गुरुवर करा जर तुम्हाला एमपीसी करायची. तर यूपीसी करायची असेल तर कोळंबे नंतर डायरेक्ट तुम्ही स्पेक्ट्रम करा राजीव आयरचं. तर तुम्ही असं क्रमाक्रमाने जा. जिओग्राफी असेल तुम्हाला एमपीसी साठी करायचं तर AB सौदी सर प्लस ज्ञानदीप अकॅडमीचे जे काही भूगोल आहे, महाराष्ट्राचं भूगोल नकाशा आधारित अतिशय बेस्ट पुस्तक आहे. आणि दुसरी गोष्ट, भूगोलाला तुम्हाला ॲटलासची जोडी द्यायची असते. मॅप जे म्हणतो आपण, नकाशे, ते नकाशे बघूनच तुम्हाला अभ्यास करायचा असतो, जेणेकरून भारताचा जो काही पॅटर्न आहे सगळा तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे राहतो, की प्राकृतिक विभाग कसे असतात, पाऊस कसा पडतो, पिकं कोणती कोणती घेतली जातात, खनिजे कुठे आहेत, नद्या कशा वाहतात, म्हणजे तुमच्या डोळ्यापुढे जे आहे त्याचे चित्र उभं राहतात. नकाशा आधारित अभ्यास हा जिओग्राफीचा सगळ्यात बेस्ट अभ्यास आहे.
जगाच्या वेगवेगळ्या थेऱ्या समजून घ्यायच्या, पृथ्वीची निर्मिती असेल, बिग बँग थेरी असेल, ठीक आहे, नेमकं कशा पद्धतीने काय आहे हे एक सायन्सच आहे, ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. अभ्यास हा फक्त परीक्षा पास होणं या दृष्टिकोनातून न करता नॉलेज मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जर केला तुम्ही तर नक्कीच तुम्हाला सांगतो पद हे अतिशय सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे स्वतःला कामयाब लेव्हलला पोहोचवा, तुम्हाला 100% कामयाबी भेटेल. या टाईपमध्ये अभ्यास आपण केला पाहिजे. जिओग्राफी झालं, इकॉनॉमीचं घेतलं. इकॉनॉमीसाठी अभ्यास करताना तुम्हाला बरेच सोर्सेस आहेत. कोळंबे सरांचं कंपल्सरी करायचं असतं एमपीएससी साठी. दुसरी गोष्ट दीपस्तंभचं जे आहे इकॉनॉमीचं ते पण अतिशय बेस्ट आहे. युपीएससी साठी करणार असाल आणि इंग्लिश मीडियम घेणार असाल तर मात्र तुम्ही रमेश सिंगचं पुस्तक रेफर करणार तर अतिशय बेस्ट आहे. त्याच्या पुढची जर स्टेज इकॉनॉमीची विचारली तर तुम्ही दत्त आणि सुंदरमचं जे बुक आहे ते बुक पण तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे, तसे वेगवेगळे सोर्सेस आहेत. करंट अफेअर असेल तर करंट अफेअरसाठी युपीएससीला विजनचं जे काही मंथली असतात ते तुम्ही रेफर करू शकता. एमपीसी करत असाल तर तुम्ही पृथ्वीची परिक्रमा वगैरे आहेत अशा मॅगझिन किंवा युनिकचं बुलेटिन आहे हे रेफर करू शकतात, जेणेकरून तुमचं जी अभ्यासाची दिशा आहे ती अतिशय बेस्ट होत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही नेमका वेळ रोजचा अभ्यास किती केला पाहिजे तर माझं मत असं आहे, सुरुवात करताना तुम्ही अतिशय म्हणजे 18 तास केला पाहिजे असं अजिबात नसतं. सुरुवात करताना तुम्ही 2 तास 4 तास असं पहिल्या महिन्याला, दुसऱ्या महिन्याला मग 4 तास प्लस करायला पाहिजे. असं करत करत तुम्ही 5 महिन्यामध्ये तुम्ही 8 ते 10 ऍव्हरेज गाठलं पाहिजे. ठीक आहे, ज्या वर्षी तुम्ही एक्झाम देणार आहात त्या वर्षी 6 महिने मिनिमम 6 महिने हे तुम्ही मात्र 15 ते 14 तास अभ्यासापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर तुम्हाला पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्हाला जर पोस्ट ठेवायचं असेल तर म्हणजे ही बेस्ट स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने जाऊ शकतात. ठीक आहे, हे नियोजन म्हणतात आपल्याला. ठीक आहे, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियोजन कसं असावं तर हे अशा पद्धतीने नियोजन असावं. ठीक आहे, समजा एखाद्याला 12वी नंतर 3 वर्षाचा कालावधी भेटला तर त्यासाठी नियोजन कसं असेल, पहिल्या वर्षी बेसिक करायचं, दुसऱ्या वर्षी थोडे ऍडव्हान्स सोर्सेस करायचे, तिसऱ्या वर्षी सर्व एकत्रित करून थोड्या नोट्सचा वगैरे रेफरन्स घ्यायचा. ह्या पद्धतीने तुम्हाला नियोजन करता येईल. नियोजनामध्ये अजून बऱ्याच गोष्टी जे तुम्हाला ऍड करता येऊ शकतात. ठीक आहे, नियोजन जर प्रॉपर म्हटलं, नंबर 1 सिलेबस झाला, बेसिक बुक झाले, त्याच्यानंतर तुम्ही ऍडव्हान्स व्यवस्थित चांगले सोर्सेस रेफर केले, तेवढ्यावरती आपली जी गोष्ट आहे ती संपत नाही. तर ती गोष्ट त्याच्या पुढे जाते ती म्हणजे का तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपरचे अनालिसिस हा सगळ्यात महत्वाचा तुमचा अभ्यासक्रमाचा भाग असला पाहिजे. ठीक आहे, जो बरेच लोक मिस करतात, नुसतं वाचत जातात. तर ते वाचन करणं हे फक्त महत्वाचं नसून जो काही तुम्ही चॅप्टर जे काही टॉपिक तुम्ही पुस्तकातून वाचलं त्या टॉपिकवरती आतापर्यंत कसे प्रश्न येऊन गेले यासाठी तुमच्याकडे मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर्स मिनिमम 10 वर्षाचा असायला हव्यात. याच्यासाठी अजून एक सोपी गोष्ट आहे, बऱ्याच प्रकाशनाने ज्ञानदीपासून अनेक प्रकाशन आहेत, किशोर लवटे सर असतील वगैरे, या सगळ्यांनी मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपरचं विश्लेषण टॉपिक वाईज करून त्यांनी एक ठोकळा तयार केलेला आहे. साहजिकच तो कुठलाही एक ठोकळा घेतला, कारण कुठल्याही ठोकळ्यामध्ये मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर आहेत, एक घेतला तर त्या ठोकळ्यामधून प्रत्येक टॉपिकला तुम्ही टॉपिक रीड केला की लगेच तुम्ही क्वेश्चन पेपर रेफर करा, म्हणजे क्वेश्चन्स रेफर करा की ह्या टॉपिकवरती. याच्याने का फायदा का होणार आहे तुम्हाला, क्वेश्चनचा पॅटर्न लक्षात येईल तुम्हाला. आतापर्यंत एमपीएससीने कसे क्वेश्चन विचारले किंवा युपीएससीने कसे क्वेश्चन विचारले आणि आता आपल्याला पुढे कशी तयारी करायची किंवा कशा पद्धतीने अभ्यास आपण केला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना सांगतो मी की अशा प्रकारचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस आपण नक्कीच रेफर केले पाहिजे. हे सोर्सेस की अशा पद्धतीने पॅटर्न जर आपण फॉलो केला तर आपल्याला यश जे आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने भेटू शकतं. ठीक आहे, पुढचा महत्वाचा मुद्दा अजून की सातत्य कसं ठेवायचं, वेळेचं भान कसं ठेवायचं आणि विषयाची ठीक आहे वेगवेगळी घालमेल असते मुलांची, तर ती काय असते नेमकं. तर बघा, ह्या स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी सातत्य, ज्याला कन्सिस्टन्सी म्हणतो, हे खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा काय होतं बघा, मला पण आता ठीक आहे संचालक नाथाने अकॅडमी आहे, त्यामुळे बरेच मुलं येतात आणि डायरेक्ट सांगतात की सर मला डायरेक्ट IAS व्हायचं, IPS व्हायचं, डेप्युटी कलेक्टर व्हायचं, DYSP व्हायचं. कधी कधी त्याची तळमळ खरंच आवडते, पण बऱ्याच वेळा असं पण आढळलं मला की मुलं 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी डायरेक्ट गायब होतात किंवा मग ती प्रेरणा राहत नाही त्यांच्यात. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही नवीन सुरुवात केली आणि एकदम 18 तास स्टार्ट केलं, ही चुकीची प्रोसेस आहे. ठीक आहे, त्यामुळे सुरुवात हळू करा, कंटिन्युटी ठेवा आणि सगळ्यात मोठं म्हणजे स्वतःशीच तुमचा लढा आहे. रोजच्या रोज उठणं, अभ्यास करणं, याच्यात अपयश पण बरेच येतात. एमपीएससी मध्ये खूप अपयश येतात, ते अपयश आपल्याला पचवणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे एकच आहे ते म्हणजे सातत्य आपल्याकडे असलं पाहिजे, सतत आपण अभ्यास करत असलं पाहिजे, आपल्याकडे वेळेचं वेगवेगळ्या प्रकारचं भान असलं पाहिजे. वेळेचं भान याचा अर्थ बराच मोठा होतो. एक म्हणजे किती वेळ प्रिपरेशन करायचं, केव्हा करायचं, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता ह्या मुद्द्यामध्ये थोडं डिटेल बोलायचं झालं तर बऱ्याच वेळा मुलं फक्त अभ्यास करत जातात, वर्ष मागे वर्ष निघत जातात आणि अनगिनत वेळ जे आहे ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामला देऊन टाकतात. लाईफ ही फार महत्वाची आहे. एमपीएससी किंवा युपीएससी हे लिमिट आहे असं समजू नका. लाईफ, बरेच मुलं आपल्या लाईफ आहे तिथंच ते एक प्रकारे
डिफाईन करून टाकतात की एमपीसी युपीसी नाही तर माझी लाईफच नाही, तर ते सुद्धा चुकीचं आहे. एमपीसी युपीसी याला वर्ष, 2 वर्ष, जास्तीत जास्त 3 वर्ष मनापासून फुल टाइम अभ्यास केला पाहिजे. 3 वर्षानंतर जर आपली पोस्ट मिस होत असेल किंवा आपल्याला पद बेंटास काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यानंतर तुम्हाला पूर्ण वेळ अभ्यासाची गरज राहत नाही. जर तुम्ही खरंच मनापासून 2-3 वर्ष अभ्यास केलाय, त्याच्यानंतर माझा एकदम योग्य सल्ला राहील की मुलांनी तिथून बी ऑप्शन्स तयार करून लढलं पाहिजे. म्हणजे काय, याचा एक फायदा पण होईल तुम्हाला. बॉदरेशन जे प्रेशर नावाचा प्रकार आहे तो तुम्हाला येणार नाही. म्हणून एक 2 वर्ष किंवा 3 वर्षे तुम्ही जर सिरियस प्रिपरेशन केलं असेल तर तुम्ही तिथून 2-3 वर्षानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, ते एखादा बी ऑप्शन स्टार्ट केलं पाहिजे. उदाहरणार्थ कोणी कोचिंग इन्स्टिट्यूट रन करू शकता, तुमचा अनुभव चांगला असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठला तरी असा बिझनेस करू शकतात, एखादा बुक काढू शकतात, बऱ्याच गोष्टी. तुमचा अनुभव, तुम्हाला जे आवडतं अशी एखादी फील्ड आहे, कुठला तरी बिझनेस ज्याला तुम्हाला 2-5 तास 8 तासामध्ये काम करून बाकीच्या वेळ पुन्हा स्पर्धा परीक्षेला तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे, तर याच्याने फायदा काय होणार, नंबर 1 तुम्हाला परीक्षेविषयी जास्त प्रेशर येणार नाही. बऱ्याच वेळा मुलांना खूप प्रेशर घेतल्यामुळे परीक्षेच्या दिवशी त्यांना काही सुचतच नाही, ब्लॅकआउट होऊन जातात आणि खूप प्रेशर घेऊन घेतात. जर तुम्ही असं बी ऑप्शन ठेवलं आणि अभ्यासही चालू ठेवला तर तुम्हाला प्रेशरही येणार नाही. परीक्षाही तुम्ही फ्री आणि फेअर माइंडने देणार आणि याचा फायदा असा होणार की तुम्ही तुमचं पूर्ण बुद्धिमत्ता, पूर्ण अभ्यास मागचा याचा वापर नक्कीच करू शकता. त्याच्यामुळे एकच आहे, अभ्यास करताना ह्या गोष्टींचं भान असलं पाहिजे, वेळेचं भान असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, वेळेचं भान अजून एका संदर्भात महत्वाचं आहे, ते म्हणजे एक्झामच्या संदर्भात. समजा आता कंबाईनची बीएसआय ची परीक्षा घेतली, एका तासात तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. त्या एका तासामध्ये तुम्हाला 15 गणित बुद्धिमत्तेचे पण प्रश्न असतात जे खूप वेळखू असतात. मग या जागेवर पण एक वेळेचं भान असलं पाहिजे की एका तासात आपल्याला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि होत नाही, खूप स्पीड असावं लागतो. त्यासाठी एकच पर्याय, त्याच्या आधी तुम्हाला प्रॅक्टिस वॉच आपल्याजवळ असलं पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार आपण भरपूर प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून एक्झामच्या दिवशी आपली धांदळ होणार नाही. ठीक आहे, जी काही मुलांचं असतं, माझं तर हे येत होतं, ते होतं, मला हा प्रश्न जमत होता पण मला वेळच भेटला नाही, हे मॅथ रिझनिंग खूप सोपं होतं, मला आलं असतं पण मला मात्र वेळच भेटला नाही, असे बरेच वेगवेगळे जे काय आहे प्रश्न ते मुलांचे असतात. तर साहजिकच आहे, ते प्रश्न आपण नीट समजून घेतले पाहिजे. ठीक आहे, विषय पण असतात मुलांचे, बऱ्याच वेळा एक्झामचा पॅटर्न नीट समजून न घेतल्यामुळे विषयांची पण जी काही कन्फ्युजन असतात ते कन्फ्युजन पण फार समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही जर मागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघितला, इव्हन या वर्षीची एक्झाम जाईल त्याचाही पॅटर्न बघितला, तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे काय, तर जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, हे 2-3 विषय जरा जास्त मार्क देतात. म्हणजे हे विषय चांगलं केलेलं कधीही चांगलं, आणि हिस्ट्री, ठीक आहे, किंवा इतर सायन्स किंवा करंट अफेअर हे विषय खूप मार्क देत नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही तुम्ही प्रिपेअर करायचं नाही, पण ते बेसिक लेवलला विषय प्रिपेअर करून ठेवलं तर तुम्ही जास्तीत जास्त टेन्शन न घेणं योग्य आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त एक विशिष्ट लेवलला पर्सेंटेज पडून क्वालिफाय करायचं असतं. तुम्हाला 100 पैकी 100 किंवा 200 पैकी 200 असा आउट ऑफ प्रकार नसतो एमपीसी मध्ये, कोणाला भेटतही नाही. ठीक आहे, 50% to 60% या लेवलमध्ये तुम्हाला क्वालिफाय केलं जातं. साहजिकच पेपरचा पॅटर्न टफ असतो. वरून एमपीसीने निगेटिव्ह सिस्टम लागू केलेली आहे, 1/4 निगेटिव्ह सिस्टम एमपीसीला लागू आहे. ठीक आहे, या वर्षापासून एका 4 म्हणजे 4 चुकले एकाचे मार्क वजा होतात. याच्यानुसार तुम्हाला मायनस जाऊन 40, 50, 55, 60 कधी कधी याच्या दरम्यान मेरिट लागत असतं. मेरिट हे फिक्स नसतं. पेपरचा पॅटर्न जर हार्ड आला, जागा कमी असल्या, ठीक आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे फॅक्टर कारणीभूत असतात, मग त्यानुसार मेरिट वरती खाली होत असतं. ते फॅक्टर पण आपल्या लक्षात घेतले पाहिजे. माझं तर मत एकच आहे, ते म्हणजे मुलांनी काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे, पूर्णपणे जीव टाकून, जीव ओतून ज्याला म्हणतो आपण, अभ्यास केला पाहिजे. बाकीचं जे होईल ते सोडून द्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, मुलांचं फक्त चर्चा करत राहतात की मी हे करेल, मी ते करेल, एवढा अभ्यास करेल, किंवा मग अशी पोस्ट भेटेल, त्या पोस्ट विषयी बोलतात. पण ते काय होतं नेमकं की जे काही केलं पाहिजे, अभ्यास ऍक्च्युअल मध्ये केला पाहिजे, तो अभ्यास मात्र होत नाही. मग होतं काय, अभ्यास सोडून दुसऱ्या गोष्टींवरती चर्चा करत बसतात. तर विद्यार्थी दशेमध्ये जर तुम्हाला खरंच तळमळीने जर तुम्हाला ह्या परीक्षा करायच्या आहेत, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, गॉसिपिंग मागे लागू नका. बऱ्याच वेळा अशा चर्चा असतात की 5 वर्ष करून पण अमुक व्यक्ती फेल आहे, 8 वर्ष करून पण अमुक व्यक्ती फेल आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, किती वर्ष प्रिपरेशन केलं याच्यानुसार पास फेल होत नसतं. 1 वर्षही प्रिपरेशन करून टॉप आलेले मुलं आहेत. मागच्या वर्षी पण जो टॉपर आलेला आहे त्या व्यक्तीने सुद्धा 1 वर्ष 1.5 वर्ष व्यवस्थित अभ्यास करून महाराष्ट्र टॉप केलेलं आहे. युपीसी मध्ये पण टॉप करणार असे असतात. याचा अर्थ क्लिअर होतो, तुम्ही किती वर्ष अभ्यास केला याला महत्व नसून तुम्ही जो काही अटेम्प्ट देता तो किती मनापासून, काळजीपूर्वक, समजून, मार्गदर्शन चांगलं घेऊन तुम्ही करतात, याला फार मोठं महत्व आहे. म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, की 1 किंवा 2 वर्ष अभ्यास करा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, पण तो अशा पद्धतीने करा की पूर्णपणे ताकद लावून करा. जिओ या मरो या पद्धतीने, म्हणजे करेगी या मरेगी,
बस या टाईपमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. नाहीतर तुम्हाला त्या 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये पुस्तक अभ्यास एमपीसी किंवा युपीसी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही आठवलं नाही पाहिजे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही तुमच्या डोळ्यापुढे आलंच नाही पाहिजे. जर तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यास कराल तर तुम्हाला नक्कीच यश भेटेल. आणि त्याच्यानंतरचा पण सांगतो मी तुम्हाला, सांगितलं मी तुम्हाला, ऑप्शन बी कडे तुम्ही नंतर 2-3 वर्षानंतर गेले. ऑफकोर्स आता याच्यावर प्रत्येकाचं वेगळं बॅकग्राऊंड डिपेंड करू शकतं. म्हणजे एखाद्या वेळा असं असू शकतं की काही व्यक्तींचं, काही मुलांचं बॅकग्राऊंड थोडं घरचं स्ट्रॉंग असतं. मग अशी व्यक्ती काय करू शकतात की 2च्या ऐवजी 5 वर्ष देऊ शकतात. पण बऱ्याच वेळा काय होतं, आपली जर परिस्थिती थोडी बेताची असेल, आपल्याला जर घरी सपोर्ट करणं गरजेचं असेल, तर उगाच रिस्क घेणं आणि 2-3 वर्षानंतर प्रिपरेशन चालू करून बरेच मुलं 8-8 वर्ष प्रिपरेशन करतात. मग घरचे पण कधी कधी खूप वैतागून जातात. तर असं न करता मग त्या लोकांनी थोडं पार्ट टाइम जॉब करून पार्ट टाइम अभ्यास असं जरी केलं तर चालतं. एमपीसीला फुल टाइम अभ्यास केला मग पास होतं असं पण होतं. नंतर 1-2 वर्ष तुमचं फुल डेडिकेशन आहे, प्रिपरेशन पाहिजे, यात अजिबात शंका नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे याला एक टायटल देता येईल आपल्याला, योग्य वेळेत योग्य निर्णय घेणं. ठीक आहे. एक म्हणजे प्रिपरेशनचा निर्णय खरं तर खूप लवकर घेणं. 10वी नंतर घेतला अतिशय बेस्ट, 12 नंतर घेतला बेस्ट, आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर निर्णय घेतला तर दॅट इज गुड. पण तुम्ही जर वयात खूप ग्रॅज्युएशन नंतर 8-10 वर्षानंतर घेतला तर थोडं कठीण जातं. ऑफकोर्स करणाऱ्याला कुठेही पॉसिबल आहे, मी असं म्हणत नाही की जमत नाही, पण जे इझिनेस आहे ते इथं जास्त आहे. ठीक आहे. एक आपल्या प्रत्येकाची एक शरीराची रचना असते, ब्रेनची रचना असते, इव्हॉल्युशन असतं. कमी वयात जेवढा अभ्यास होतो तेवढं वयानुसार स्थितीलता येते, अभ्यास होत नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा या अनेक PSI असेल किंवा पोलीस भरती वगैरे इतर स्पर्धा परीक्षांमध्ये शारीरिक चाचणीचा पण मुद्दा असतो. शारीरिक चाचणीसाठी बऱ्याच वेगवेगळे इव्हेंट असतात वेगवेगळ्या परीक्षेला. गोळाफेक असेल, लांबुडी असेल, पुलअप्स असतात, रनिंग हा प्रकार जास्त असतो. तर मुलांनी काय केलं पाहिजे, सुरुवात ऑफकोर्स एखादा फिजिकल ट्रेनर असेल तर बेस्टच आहे. नसेल तरी घरी आधी सुरुवात करताना रनिंग रोजचं सुरू करणं फार गरजेचं आहे. वेट एक लेवलमध्ये ठेवणं गरजेचं आहे बॉडी मास इंडेक्स नुसार. आणि रोजच्या रोज तुम्ही रनिंग ही कंटिन्यू ठेवली पाहिजे. सकाळी एक वेळ ठेवा, सकाळी किंवा सायंकाळ एक वेळ रोजचं. हळूहळू सुरू करताना 500 मीटर पळा, मग म्हणजे 1 किलोमीटर, नंतर हळूहळू करता करता 4-5 किलोमीटर पर्यंत तुम्ही जा. पोलीस भरती करणार असाल तर तुम्हाला थोडं जास्त टफ फिजिकल लागतं, शारीरिक चाचणी थोडी टफ असते कम्पेअर टू PSI ची केली तर थोडंसं इझी असतं पोलीस भरतीच्या मानाने. कारण PSI साठी अभ्यास खूप करावा लागतो पूर्वमुख्य परीक्षेचा, म्हणून आपण स्थितीला येऊन जाते शरीराला, म्हणून थोडं स्थितील हे पण ठेवलेलं आहे शारीरिक चाचणीची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक ओव्हरव्ह्यू सांगता येईल की स्पर्धा परीक्षेचा निर्णय हा पहिली गोष्ट 10वी किंवा 12वीला झाला पाहिजे शक्य असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही नियोजन आहे ते नियोजन फार महत्वाचं आहे. बेसिक पुस्तकं, सिलेबस पॅटर्न जे मी सांगितलं तुम्हाला. दुसरी गोष्ट, चांगले ऍडव्हान्स रेफरन्स जे आहे ते महत्वाचे आहेत. मागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपर जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. त्याचा अनालिसिस घेऊन आयोगाचा पॅटर्न डिकोड करता आला पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि वेळ किती द्यायचा प्रिपरेशनला हे एक महत्वाचं. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही विषय चर्चेले ते विषय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे. ठीक आहे. जेही मुलं या परीक्षेच्या तयारी लागत असतील त्या सगळ्यांना माझ्याकडनं ऑल दी बेस्ट. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ज्यांनाही अजून काही याच्याविषयी डिटेल माहिती हवी असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. ओके. ठीक आहे. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढचा विषय घेऊन बापूराव हिरे सरांसोबत.